पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने हे करू नये. हे नाहीतर निर्लज्जपणाचं हे उदाहरण होईल की लोकांनी नाकारल्यानंतर सुद्धा आम्ही महापौर पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, दडपशाहीच्या जोरावर आकाश तांडव एक करून आम्ही आमचा महापौर बनवू. ही जी त्यांची मनोवृत्ती आहे ही लोकशाहीसाठी घातक आहे. या अमरावतीमध्ये युनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातली अशी खरा भाजप खोटा भाजप. त्याच्यामुळे आता ते त्यांचा आपसातला वादविवाद तो त्यांचा आंतरिक प्रश्न आहे. आम्हाला त्यांचं काही घेणं देणं नाही. आम्ही सगळे हे प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की समजा सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या महापौराऐवजी महाविकास आघाडीचा महापौर दिसेल अशा बऱ्याच शंका नाही. 51+ भाजपा उमेदवार निवडून येतील, मात्र मोठ्या प्रमाणात माघार घेतलेल्या आहेत. दिग्गज नेत्यांची सभा झालेली आहे. काँग्रेस मात्र कोणती सभा जास्त गाजल्या नाही. अशा स्थितीत माघार. अहो, ते त्यांची नेहमीचीच शाळा आहे. दिल्लीमध्ये केंद्रामध्ये जेव्हा सरकार आणायचं होतं 2024 मध्ये अबकी बार 400 पार 230 वर लटकून गेले. तसंही ते अबकी बार 51 पार त्याच्या अर्धेही त्यांना भेटू नाही शकले. आणि ते जे आहे 25 ते दोन दोन भारतीय जनता पक्षामध्ये विभागलेले आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती फारच अडचणीची आहे. मला असं वाटतं की त्यांनी प्रयत्न आणि मुख्य म्हणजे त्याला लोकांनी नाकारलेला आहे. ज्या लोकांनी नाकारलं की नको नाही तुम्ही प्रशासकाच्या काळामध्ये जो गैरव्यवहार केला, जो भ्रष्टाचार केला आणि आताही यांना जे यश मिळालं ते इतका अमाप पैसा त्यांनी खर्च केला. अमाप म्हणजे त्यांच्या दोन्ही खिशातून पैसे खाली पडून तरी वाटून राहिले. अशा या परिस्थितीमध्ये ही अशी जर परिस्थिती आमची असते ना तर आम्ही नक्की 35च्या वरती चाललं गेलो असतो. पण आता जे असं आहे ते झालं. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने हे करू नये. हे नाहीतर निर्लज्जपणाचं हे उदाहरण होईल की लोकांनी नाकारल्यानंतर सुद्धा आम्ही महापौर पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, दडपशाहीच्या जोरावर आकाश तांडव एक करून आम्ही आमचा महापौर बनवू. ही जी त्यांची मनोवृत्ती आहे ही लोकशाहीसाठी घातक आहे. माजी खासदार रोहित राणा यांच्या विरोधात त्यांच्या भाजपा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात पत्र म्हणून मुख्यमंत्री दिलं होतं. चर्चा सुद्धा आता व्हिडिओ विषयाला होता. आता मात्र व्हिडिओ भाजपा पदाधिकाऱ्यांच्या समोर येतात की त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया चांगली देत आहेत. कसं पाहता? तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याचा आमचा काही संबंध नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, 2 काँग्रेस, दोन शिवसेना, 2 राष्ट्रवादी, तसं आता 2 भाजप झाले आहे. खरा भाजप खोटा भाजप. हे त्याला म्हणतात आम्ही खरे भाजपवाली, ते म्हणतात आम्ही खोटा आम्ही खरे भाजपवाली. त्यामुळे आता या पक्षामध्ये या अमरावतीमध्ये युनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातली अशी खरा भाजप खोटा भाजप. त्याच्यामुळे आता ते त्यांचा आपसातला वादविवाद तो त्यांचा आंतरिक प्रश्न आहे. आम्हाला त्यांचं काही घेणं देणं नाही. ते त्यांनी तो आपसात मिटवावा. बाकी पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही. आहेत आता महापौर कोणाचा त्या ठिकाणी आता सर्वपक्षीय आता कामाला लागलेला आहे. तर कसं महापौर कोणाचा लागेल? आता ही सगळी धावपळ तर सुरू झालेली आहे. पण खरी धावपळ 22 तारखेला जेव्हा महापौराचं आरक्षण निघेल आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तो महापौर जाणार याच्यावर खरी मला वाटते घोडदौड सुरू होणार आहे. पण आम्ही सुद्धा काँग्रेस सुद्धा महापौराच्या पदासाठी इच्छुक आहोत. आम्ही पण सुद्धा प्रयत्न करत आहोत. आणि पण मला कधी कधी गंमत याची वाटते की भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने लोकांसमोर जाणार आहे. ज्या पक्षाला लोकांनी नाकारलेला आहे. 45 नगरसेवक त्यांच्या वेळेस मागच्या 2017 मध्ये निवडून आले होते. यावेळेस फक्त 25 नगरसेवक निवडून आले. 20 नगरसेवक त्यांचे लोकांनी पाळले. बाकी जे नगरसेवक आले तेही फार थोड्याफार फरकाने निवडून आले. त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणामधला पैसा खर्च केला, सत्ताचा वापर केला, प्रशासनाचा वापर केला. स्वतः बावनकुळे सारखा अत्यंत कर्तबगार ज्याला आपण मंत्री म्हणतो ते इथे येऊन राहिले. 2 आमदार आणि 5 आमदार 6 आमदार त्यांची इथे जिल्ह्याचे इथे राहिले. खासदार अनिल बोंडे, माजी खासदार, एवढं सगळं असताना सुद्धा ते 25 वर थांबले असतील तर त्यांनी खरं तर प्रयत्न करू नये. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की लोकांची आपल्याबद्दल मानसिकता नाही. लोकांनी आपला पराभव केला आहे. लोकांनी आपल्याला नाकारलेला आहे. पण सत्ता आपल्या हातात असली पाहिजे. मग ते केंद्राची असो की वारडाची असो. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. आम्ही समविचारी पक्षाशी आमची बोलणी चालू आहेत. समविचारी पक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ नये म्हणून आम्हाला मदत करण्याच्या मानसिकतेत आहे. आम्ही सगळे हे प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की समजा सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या
तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या महापौराऐवजी महाविकास आघाडीचा महापौर दिसेल अशा बऱ्याच शंका नाही. तो त्यांचा पद आहे, कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही. आता असं आहे की तुम्ही आज अमरावतीची परिस्थिती आहे की अमरावतीमध्ये 2 काँग्रेस आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार काँग्रेस आणि अजित पवार काँग्रेस, 3 काँग्रेस, नंतर शिंदे गट 2, शिवसेनेत 2, काँग्रेस 2, हे असतात. आता भारतीय जनता पक्षही 2 आहे, त्यांचे एक भारतीय जनता पक्ष खरा आणि एक खोटा. म्हणजे हे त्याला खरं आम्ही खरे भारतीय जनता पक्षवाले म्हणतात आम्ही खरे, आणि दुसरे म्हणतात आम्ही खरे. म्हणजे सर्व पक्षामध्ये गोंधळ आहे. पण त्या परिस्थितीमध्ये काँग्रेस मात्र अत्यंत स्टेबल आणि त्याला काय म्हणतात जमिनीशी जुळून काम करून राहिलं. त्याच्यामुळे आम्हाला अशी खात्री आहे की आम्ही महापौर बनवू शकतो. जे काही जे समविचारी पक्ष आहेत त्या सगळ्यांची आमच्या स्तरावर बोलणं सुरू आहे, समविचारी पक्षांची. आता असं आहे की त्या समविचारी पक्षांना सुद्धा निर्णय घ्यायची जे अधिकार इथे काही लोकांना आहे, काही लोकांना नाही आहेत. त्यांना सुद्धा वरती विचारावं लागतं मुंबईला त्यांच्या पक्षश्रेष्ठींना. त्याच्यामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आरक्षण न निघाल्यामुळे नेमकं कशी हालचाल करायची या बाबतीत सगळे द्विधा स्थित आहे. पण मला असं वाटतं की 22 तारखेनंतर खऱ्या अर्थाने याला चालना मिळेल आणि सर्व गोष्टी जर व्यवस्थित जुळून आल्या. आता जे लोक आमच्यासोबत येऊ इच्छितात त्या आमच्या अटी शर्तीवर ते आमच्यासोबत राहिले पाहिजे, त्यांच्या अटी शर्तीवर नाही. आमच्यासोबत राहायचं आणि त्याला काय म्हणतात धार्मिक गोष्टीला चालना द्यायची असं चालणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी एक आम्ही सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आम्ही युती करणार.